उभे विटेवरी सुंदर ते ध्यान विटेवरी सुंदर ते ध्यान उभे 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 विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर अबड निरंतर हे ज्ञान अबड निरंतर हे ज्ञान तुळशी हर गळा कास पितांबर तुळशी हर गळा कास पितांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुझी हार गळा कास पितांबर तुझी हार गळा पितांबर कर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकौस्तुभमणि विराजित कंटिकौस्तुभमणि विराजित तुळशी हर गळा कास पितांबर तुळशी हर गळा कास पितांबर कंटिका सुभमणी मणि मणि विराजित तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर अबड निरंतर हेची ध्यान अबड निरंतर अबड निरंतर हेची ध्यान अबड निरंतर अबड निरंतर हेची ध्यान अबड निरंतर हेची ध्यान अबड निरंतर हेची ध्यान अबड निरंतर हेची ध्यान हेची ध्यान अबड निरंतर हेची ध्यान हेची ध्यान अबड निरंतर हेची ध्यान अबड निरंतर हेची ध्यान तुळशी हर गळा कास पितांबर तुळशी हर गळा कास पितांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हर गळा कास पितांबर हर गळा कास पितांबर पुढे सगळी मसा सारखा पुढे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे
तेची सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तेची सर्व सुख तुका म्हणे माझे तेची सर्व सुख पायिना श्रीमुग आवडीने पायिना श्रीमुग आवडीने तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर मुख आवडीने पायी नसीमुख आवडीने तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर आवड निरंतर ध्यान हेची ध्यान आवड निरंतर आवड निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवड निरंतर आवड निरंतर जिरान आवड निरंतर जिरान आवड निरंतर आवड निरंतर आवड निरंतर आवडी निरंतर याची ध्यान तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर असे पितांबर असे पितांबर रेना विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी ही सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमार
देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम तरीच जन्मा यावे दास विठोबाचे वावे दास विठोबा माझे वावे दास विठोबा तरीच जन्मायावे दास विठोबाचे व्हावे दास विठोबाचे व्हावे दास विठोबाचे व्हावे नाही तरी काय थोडे शान सुख रे बापुडे शान सुख रे बापुडे शान सुख रे बापुडे तरी काय पुणे स्वान सुख रे बापुडे स्वान सुख रे बापुडे जन्मल्या ते फळ अंगी लागोने दे मळ अंगी लागोने दे मळ अंगी लागोने दे मळ जन्मल्या ते फळ अंगी लागोनी दिवळ अंगी लागोनी दिवळ अंगी लागोनी दिवळ नाही तरी काय थोडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी आदि करी माय थोडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी कामने भले त्यांच्या नावे मानवले त्यांच्या नावे मानवले त्यांच्या नावे मानवले तुका म्हणे भले त्यांच्या नावे मानवले त्यांच्या नावे मानवले त्यांच्या नावे मानवले नाही तरी काय थोडी 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 श्वान शुक रे बापुडे श्वान शुक रे बापुडे श्वान शुक रे बापुडे काय थोडे स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडे बारक माई जय जय विठोबा माय जय बारक माई जय जय विठोबा माय जय बारक माई अखंड हरिनाम यज्ञ श्री दंताळेश्वर मंदिर जीर्णोद्धार महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा या सोहळ्यातील कीर्तन मालिकेतील 6वं पुष्प ज्यांच्या वाणीतून आपण श्रवण करणार आहोत ते हरिभक्तीपरायण प्राध्यापक नरेंद्र महाराज गुरव यांनी गायलेल्या अभंगाची प्रथम चाल भजन सम्राट हरिभक्तीपरायण तुकाराम अण्णा आरोटे त्यांना साथ देतील भजन सम्राट हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते मृदुंग सेवक हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी
हे तरीच जन्मा यावे तरीच जन्मा यावे तरीच जन्म यावे तरीच जन्मा यावे तरीच जन्म 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 यावे दास विठोबाचे वावे दास विठोबाचे वावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी दास विठोबाचे वावे दास विठोबाचे वावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी श्वान सुखर बापुडी श्वान सुखरे श्वान सुकर बापुडी दना श्वान सुकर बापुडी श्वान सुकरे श्वान सुकरे बापुडी श्वान सुकर बापुडी रना श्वान सुकर बापुडी श्वान सुकर श्वान सुकर बापुडी श्वान सुकर दरना श्वान सुकर बापुडी श्वान सुकर श्वान सुकर बापुडी दना श्वान सुकर बापुडी श्वान शुकरे रे श्वान शुकरे श्वान शुकरे बापुडी सुकर बापुडी श्वान सुकर श्वान सुकर बापुडी नाही तरी काय थोडी थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय
विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठला विठ्ठला तुकाराम भगवान की जय ईश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की संत निवृत्तीनाथ महाराज की महाराज की हनुमान की तरी तो जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे याचा बेस कमी करा इको बंद करा नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी जन्मल्या ते फळ अंगी लागून दिमळ नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी विठ्ठल 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 विठ्ठला 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 हर विठ्ठल 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 विठ्ठला हर विठ्ठला 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 टाळी वाजवा भजन करा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठला 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 शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधरणीं बहिदां दद्यन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकान्तं राधाकान्तं नमस्तुते पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत ते पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देव दंडवत तुझे पाया रणा दातली तालुका सिन्नर प्राप्तस्थळी श्री दंताळेश्वर मंदिर जीर्णोद्धार व महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने चालू असणारे शिवपुराण कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करतायत हरिभक्तपरायण भगीरथ महाराज काळे ज्यांच्या शुभ आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होतोय. परमपूज्य राधाकृष्ण महाराज मूर्तिजापूर एकनाथ षष्ठीचं निमित्त आहे आणि मला वाटतं आज 6व्या क्रमांकाची
बरोबर आहे. 6व्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आमचे परमस्नेही परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ताल महर्षी किरण महाराज गोसावी यांच्या निमंत्रणावरून तुम्हा सज्जन भाविकांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. करिता आज एक आगळा वेगळा आनंद, खूप दिवसांपासून ज्यांच्या प्रतीक्षेत होतो भेटीच्या, आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण अण्णासाहेब आरोटे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे खूप जुने ऋणानुबंध आहेत त्यांचे, आणि ती मोठी झाल्यापासून त्यांची भेट नव्हती. खूप दिवसानंतर भेट झाली, खूप आनंद वाटला. मी याकरता किरण महाराजांचे आभार मानेन. आमचे परमपूज्य माझे लहान गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण मते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना प्रणिपात करतो. उपस्थित तालुक्यातील सर्व गुणीजन, कलाकार मंडळी, कीर्तनकार मंडळी, ज्यांचा नामोल्लेख मला करता नाही येऊ शकत परिचयामुळे. बाबा थोडं तिकडे सरकता, माझा जीव घाबरतोय, थोडं तिकडे सरका, त्रास होतोय मला. ते तुमच्याकडे सगळीच माणसं स्ट्रॉंग आहे. तो विनेकरी पण फार सुंदर आहे. भक्कम आहे, भक्कम. विठाला विठ्ठल, विठ्ठल, अण्णा तुमच्या सगळ्यांमध्ये मीच दुबळा आहे फक्त, बस तेवढं. बरं आहे, चांगलं आहे, पण मला सांभाळून घ्या सगळ्यांनी मिळून. सामान्य माणूस आहे मी. ते उभं राहायला पण तुम्ही सगळे व्यवस्थित उभे आहात, फक्त मलाच उभं राहायला अडचण आहे तेवढी. फक्त इथे काहीतरी असं सेटिंग आहे की ती माणसं एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे होतो. व्यायाम होतो. नाही, तसं तालुका पण तुमचा इकडे आणि तिकडेच आहे, त्यामुळे काही अडचण नाही. विठाला विठाला विठाला. तुम्ही महिला मंडळ हाताने टाळी वाजवत नाही, नामस्मरण करत नाही, काही नाराज आहेत का तुम्ही? या महिन्याचे पैसे पडले नाही का तुमचे अजून? बरं. किरण महाराज मला आठवण करा, कीर्तन झाल्यानंतर त्या आदिती तटकरे यांना मी फोन करतो. त्यांचे आमचे चांगले ऋणानुबंध आहेत. यांचे पैसे मी रात्री टाकायला लावतो, पण जर भजन केलं तर. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आहे मते महाराज. मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप, भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडसफळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगलेलं कोडं म्हणजे तुकोबार आहे. याहीपेक्षा मला कोणी विचारलं तुकाराम महाराज म्हणजे कोण, तर अण्णा मी काय सांगेल माहितीये? विश्व निर्माण करत्याच्या विशाल राजप्रसादाच्या गोवाक्षातून खाली डोकावता त्याच्या राजमुकुटातून निखळलेला मोती म्हणजे तुकोबार आहेत. ही जगद्गुरु तुकोबार यांची मराठी माणसाने मराठी माणसासमोर करून दिलेली मराठी भाषेतली ओळख आहे. अभंगामध्ये प्रवेश करतोय, लक्षपूर्वक आहे का? मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे. शास्त्रकारांनी, सुभाषितकारांनी, संतांनी वर्णन केले की मनुष्य देह दुर्लभ आहे. आणि तो मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्य देहाची काय ती कर्तव्यता आहे ही माणसाला कळत नाही. म्हणून ती कळून देण्यासाठी संतांनी आपल्या संत साहित्यामध्ये बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. बसवा ताई, त्यांना खाली बसवा, त्या पोरींना खाली बसवा, बसवा लगेच, इकडे पाठवू नका आता. विठाला 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 मनुष्य देह किती दुर्लभ आहे. नर देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ आहे मनुष्य देह. बडे भाग मानुस तनु पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ गावा. राम सिया राम सिया राम. पावलो हा देव कागताली न्याय, पावलो हा देव कागताली न्याय. नगणे उपाव गडवाले, नगणे उपाव गडवाले. पावला देह कागताली न्याय, पावला देह कागताली न्याय. नघडे उपाय गडवाले, नघडे उपाय गडवाले. तुम्ही आता दृष्टांत दिल्यामुळे मी तो सविस्तर सांगतो तुम्हाला, आनंद वाटला. पावला हा देह काकताळी न्याय. राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली. राजा कुणाला म्हणतात नीट लक्ष द्या. चंद्रकांत नावाचा ग्रंथही कुठे मिळाला तर वाचा. त्या चंद्रकांत ग्रंथामध्ये राजा शब्दाची व्याख्या दिली. राजा तरुण असला पाहिजे, तो वंश परंपरागत श्रीमंत असला पाहिजे,
त्याच्या अंतकरणामध्ये गोरगरिबांबद्दल दया असली पाहिजे आणि तो स्वयंनिर्णित असला पाहिजे. त्याला म्हणतात राजा. संपलेत राजे महाराज. अंधार खूप झाला, फक्त एक दिवा पाहिजे. महाराष्ट्र बुडत चालला, जिजाऊचा शिवाच पाहिजे. राजे संपलेत आता. राज यंत्रणा संपली महाराज. राजा त्याला म्हणतात. राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली. वैद्याला पाचारण करण्यात आलं. वैद्याने नाडी परीक्षण केलं आणि राजाला सांगितलं, राजा तुझ्या राणीला असाध्य व्याधी आहे, उपचार सांगा वैद्यराज. उपचार त्याही पेक्षा कठीण आहेत. मला जिवंत कावळा पाहिजे. मी त्याचं रक्त काढेल आणि त्याच्यावर औषधी तयार करेल. कदाचित तू शिकार करून मेलेला कावळा आणशील, तो मला चालणार नाही. मला जिवंत कावळा हवाय. काळजी करू नका, 4 दल माझ्या ताब्यात आहेत. राजेशाहीमध्ये 4 दल राजाच्या ताब्यात असतात आणि लोकशाहीमध्ये 4 दल कोणाच्या ताब्यात असतात? शाळेत जाता तुम्ही? तुम्हीच 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 इकडे पहा, तिकडे नाही, माझ्याकडे पहा. लोकशाहीमध्ये 4 दल कोणाच्या ताब्यात असतात? लोकशाहीमध्ये 4 दल कोणाच्या ताब्यात असतात? खाली मान घातल्यावर उत्तर थोडं मिळत असतं, त्याला अभ्यासच करावा लागतो. राष्ट्रपतींच्या ताब्यात असतात महाराज 4 दल. मी राजा आहे, 4 दल माझ्या ताब्यात आहेत. सैन्याला पाचारण केलं 4 दलांच्या सेनापतींना. त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये ज्या दलातला सैनिक मला जिवंत कावळा आणून देईल त्याला मी माझ्या गळ्यातला कंठा बक्षीस देईल. सगळे सैनिक कामाला लागलेत. असाच एक सैनिक कावळा पाहत पाहत पंढरपूरला आला. त्यावेळेला रात्र झाली होती. त्याने दत्त घाटावर मुक्काम केला. पहाड झाली. नयनरम्य असं त्या पंढरपुरातलं वातावरण होतं. चंद्रभागा शांत गतीने वाहत होती. मधली जलचर शांत पडली होती. अजून सूर्य उदय होण्यासाठी तांबडं फुटलेलं होतं. पंढरपूर जागं झालेलं होतं. पंढरपूर जागं झालं होतं ते काकड भजनाने. काही वारकरी काकडा करत करत खाली उतरत होते दत्तघाटाच्या पायऱ्या. लाजले गे माय आता कवना ववाळू, कवना ववाळू, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओ वाळू मी गेले माय गेले द्वारके, गेले द्वारके, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज सारखी. काही वारकरी स्नान करून वरती येत होते. ते भोपाळ्या म्हणत होते, सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. जाग झालं होतं पंढरपूर. सैनिकाला जाग आली. पाहतो तर काय, काही वारकरी उतरताना भजन म्हणत होते, काही स्नान करून आल्यावर वरती येताना भजन म्हणत होते. अण्णा त्या चंद्रभागेच्या घाटावर काही भिकारी बसले होते, ते पण आपला अभंग म्हणत होते. 1-2 पैसा द्यावो गरीबाला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्यावो धर्माला. असे गोड गातात महाराज मती महाराज. एखाद्याला डोळा नसतो, एखाद्याला हात नसतो, एखाद्याला पाय नसतो, पण गोड गातात. तकदीर बनाने वाले ने कुछ कमी न की, किसी को क्या मिला है उसकी मुकद्दर की बात है. गोड गातात ते. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो. गोड गातात महाराज. असा टाळी वाजवायचा म्हणायचा, 1-2 पैसा द्यावो गरीबाला. सैनिक एकाच वेळेला 3 चित्र निहाळत होता. उतरणारे वारकरी, स्नान करून वरती चालणारे वारकरी आणि भीक मागणारे भिकारी. एव्हाना सकाळ झाली. चंद्रभागेचा संत प्रवाह शांत झाला. पंढरपूर जागं झालं. पक्ष्यांनी आपली घरटी सोडली. त्या चंद्रभागेच्या घाटावर एक पिंपळाचं झाड होतं. त्याच्यावर 5-25 कावळे बसलेले होते. ते एकाच वेळेला उडलेत आणि चंद्रभागेच्या प्रवाहावरून असे चालले होते. त्यातल्या एका कावळ्याने जेव्हा खाली वाकून पाहिलं तेव्हा त्याला दिसलं त्या चंद्रभागेच्या घाटावर एक भिकारी बसला होता. तो आंधळा होता आणि त्याच्या ताटामध्ये दशमी पडली होती. दशमी. कावळ्याने विचार केला. कावळे कधी कधी विचार करतात. कावळे या पंचवार्षिकला तरी रस्ते बनवले पाहिजे असं कावळ्यांना येतो कधी कधी विचार. कावळ्याने खाली वाकून पाहिलं. त्याने विचार केला, आंधळ्याच्या ताटामध्ये दशमी दिसते. संघटनेमध्ये राहून आता आपल्याला खायला मिळत नाही. खाली जावं, आंधळ्याच्या ताटातली दशमी उचलावी, पळावं की आपलं आज दिवसभराचं काम भागतंय. माझे गुरुजी असं सांगायचे त्यांना, कावळ्यांना आता भिकाऱ्यांच्या ताटातलं पण कमी पडायला लागले. कावळ्यांना भिकाऱ्यांच्या ताटातलं पण कमी पडायला लागले. आता खाली आला तो कावळा आणि त्या आंधळ्याच्या ताटाजवळ रेंगाळू लागला. भिकारी होता, आंधळा होता, तो त्याच्या मस्तीत गात होता.
एक दोन पैसा द्यावो गरीबाला. बरोबर वेळ साधली कावळ्याने, आपली चोच मारली, दशमी आपल्या चोचीमध्ये पकडली, पण त्याचं दुर्दैव बघा, ते उचलून त्याची उडण्याची घाई आणि त्या आंधळ्याची टाळी वाजवण्याची घाई एक झाली आणि त्या तावडीमध्ये तो कावळा सापडला. कोणाला सापडला? आंधळ्याला. आंधळ्याला कावळा सापडला. डोळस माणसानं सापडत नाही, लक्षात ठेवा. आंधळ्याला सापडला. हे चित्र पाहिलं त्या सैनिकाने दत्त घाटावरून. त्याचा बीपी 320. तो म्हटला, ज्या कावळ्याकरता जंग जंग पछाडत होतो तो आंधळ्याच्या हातात कावळा, आता आपण जाऊन हा कावळा ताब्यात घेऊ. तो धावत आला. कीर्तन लक्षपूर्वक ऐका, कीर्तन लक्षपूर्वक ऐका, अजिबात गोंधळ करू नका. महाप्रसाद नंतर ऐका. तुमचं स्वास्थ्य ठीक आहे ना? पण 9 पर्यंत का तुम्हाला लगेच जागा पडके टन मारायचं आहे लगेच? तसं नाही ना काही. दुसरीकडे आहेत का जेवण? काही तेच आहेत. नाही मग अस्वस्थ आहात तुम्ही मग, कारण तुम्हाला लगेच टन मारावं लागेल. ते पहिल्या पंक्तीवाले तरी बरे, अन्नात लगेच टन मारतात. ते दुसऱ्या पंक्तीवाल्याचे मागून येतात आणि गुडघे मारतात. आवर रे आवरणा झालं नाही का अजून? जी कीर्तन, जी जेवण कीर्तनानंतर राहतात ती माणसं अस्वस्थच असतात. लक्षपूर्वक ऐका, मला मुद्दा मांडायचा याच्यातून. तो मुद्दा कळला तर तुम्हाला या नरदेहाचं महात्म्य कळेल. महाराज आंधळा धावत, आपला सैनिक धावत गेला आणि त्याने आंधळ्याला काय प्रश्न विचारला तो तुम्ही नीट ऐका, तुम्हालाही कळला पाहिजे. तो अण्णा डोळस माणूस, ज्याला डोळे आहेत, तो सैनिक आंधळ्याला प्रश्न विचारतोय, ए आंधळ्या तुझ्या हातामध्ये काय तुला माहितीये का? तो आंधळा म्हणे माझे फुटले, तुझे फुटले का? त्याला नका हसू, तुमचं पण तेच आहे. तुम्ही जर एखाद्या माणसाच्या घरी गेले आणि तो जर जेवण करत असेल तर तुम्ही काय म्हणतात? काय दादा जेवण चाललं का? नाही उड्या मारून राहिलो, तुला दिसत नाही का? त्याला काय हसतात? तुमचं पण तेच आहे. प्रश्न चुकीचाच आहे ना. आंधळ बेकार होतं. सपापला महाराज तो सैनिक. तो म्हटलं विचित्र दिसतंय आंधळ. त्यांनी नवीन प्रश्न विचारला, आंधळ्या तुझ्या हातामध्ये कावळा आहे, तुला दिसतो का? आता बरोबर बोललास. असेल नाही, मला पाहिजे. तू कोण आहेस? मी राजाचा सैनिक आहे. तुला कावळा कशाला पाहिजे? राणीला असाध्य व्याधी झाली, त्या व्याधीतून बरं होण्यासाठी कावळा हे औषध आहे. आणि मग त्याने तो कावळा घट्ट पकडला. तो म्हणे राजाच्या राणीचं औषध आणि ते माझ्या ताब्यात. त्याने पक्का धरला कावळा. सैनिक विचारतो, कावळा दिसील? देईल ना. केवढ्याला दिशील? तो म्हणे तू केवढ्याला घेशील? आता याला काय माहिती हो कावळ्याची किंमत? दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एका चोराने घोडा चोरला आणि बाजारात विकायला आणला. आता चोरलेला घोडा, त्याची किंमत काय माहिती? लोक त्याला विचारायचे घोडा केवढ्याला देतात? तो लोकांना सांगायचा तुम्ही केवढ्याला घेता? 5 वाजून गेले तरी घोड्याची किंमत झाली नाही. दुसरा एक चोर आला, चोर, आणि मग त्याने विचारलं घोडा केवढ्याला देता? तो म्हणे तुम्ही केवढ्याला घेता? मग याने ओळखला, हा आपल्या भाऊबंकी मधला दिसतो ह्याचा. तो म्हणे मी घोडा घेतो पण एका अटीवर. म्हणजे काय? एक चक्कर मारून येतो मग तुला घोड्याची किंमत सांगतो. जो बसला आणि गेला ना, अजून सुद्धा परत आला नाही महाराज तो. लोक म्हणे घोडा चांगला होता, आपण जरी घेतला नाही, पण याने केवढ्याला दिला विचारू. लोक त्याच्या जवळ आले, ते बसलंच होतं तोंड उतरून. तो म्हणे काय रे घोडा दिला? हो. केवढ्याला दिला? जेवढ्याला घेतला तेवढ्याला दिला म्हणे. याला सापडलेला कावडा, हो सापडलेला कावडा, याला काही किंमत माहिती? तू केवढ्याला दिशील? तू केवढ्याला घेशील? सैनिक म्हटलं 1000 रुपये दिला. अरे हट, 2000 घे. अजिबात नाही. 3000 घे. बिलकुल नाही. 5000 घे. जमणार नाही. 10,000ला सौदा पीक झाला. किती? 10,000ला. कावळा असा धरलेला होता. कीर्तन फक्त ऐकू नका, पहा पण माझ्याकडे. कावळा असा धरलेला होता. 10,000 रुपये घ्यायचेत मग ते महाराज, आणि कावळा द्यायचा. कावळा अजून द्यायचा आहे, पैसे घ्यायचे आहेत. आंधळ्याने मनोरथ रचायला सुरुवात केली. 10,000 रुपयाचं करायचं काय? बऱ्याच लोकांना म्हैस आणण्याच्या अगोदर बादली आणायची घाई झालेली असते. का बरं? दूध काढायला लागेलच बा असं. एकाची सोसायटी मंजूर झाली, घरी आला आणि बायकोला म्हणे चहा ठेव. म्हणे का बरं? सोसायटी मंजूर झाली, उद्याच्या उद्या म्हैस आणतो. ती बायको हुशार होती, दातलीचीच होती ती. ती म्हणे तुम्ही म्हैस आणा, पण मी दूध काढेल, त्याचं ताक तयार करेल, ताक माझ्या बहिणीच्या घरी दिल म्हणे. तिची बहीण गावातच राहत होती. तो म्हणे अजिबात ताक बहिणीच्या घरी घेऊन जायचं नाही. ती म्हणे ताक तर बहिणीच्याच घरी दिल. तो म्हणे अजिबात न्यायचं नाही. झाली ना जुंबड सुरी, काठी उचलली आणि बायकोच जोडून टाकली त्याने. गल्लीतलं सरपंच दावतच आले. ते म्हणे काय रे, का बरं मारून राहिला बायकोला? म्हणे बहिणीच्या घरी ताक घेऊन चालले. म्हणे ताक कुठे? अजून म्हैसच नाही. ए बिंडो, अजून 10,000 रुपये यायचेत, कावळा द्यायचा बाकी आहे.
याने कावळा घट्ट धरला. 10,000 रुपयाचं करायचं काय, 5,000 रुपये जावयाला देऊन टाकेल म्हटले. आणि अण्णा कावळा एकाच हातामध्ये राहिला. माझ्याकडे बघा, 5,000 रुपये जावयाला देऊन टाकेल. आता 5,000 रुपयाचं करायचं काय, 3,000 रुपयाचा किराणा भरेल म्हणून 3 बोट जसे बाहेर काढलेत तशा 2 बोटांच्या बिचीतून कावळा सटकन निष्ठून गेला. दृष्टांत संपला. सिद्धांतावर या. दृष्टांत सोडून द्या, दृष्टांत चागळायचा नसतो. सिद्धांत किती गोड आहे. डोळस माणसांना कावळा सापडत नाही, डोळसांना. आणि आंधळ्याला सापडला होता. त्याने जसा मनोरथ रस्ता घालवला तसा देवादिकांना हा नरदे मिळत नाही. तुम्हा आपल्याला मिळाला, पण मनोरथ रस्ता घालवला मला. औट हात का मानव देह, औट हात का मानव देह, औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. टाळी वाजवा ना एकदा जोरात. औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. अरे डोळस माणसाला सापडत नाही, पण आंधळ्याला सापडला होता. हा जसा योगायोग आहे तसं तुकोबारे असं वर्णन करतात. तुका मने योग घडला बरवा, आता न सोडी देवा कास तुझी. या योगाने तुम्हाला आपल्याला हा नरदे मिळालेला आहे, याची जाणीव आपल्याला नाही महाराज. एका वाक्यात सांगतो, एकाच वाक्यात. आज तारीख काय भाऊ? लक्षपूर्वक आहे का? कोरोना नावाची व्याधी आली, कोरोना नावाची व्याधी 2-5 वर्षापूर्वी. त्या कोरोना व्याधीमध्ये जगातली माणसं मेलीत. भारतातली मेली, महाराष्ट्रातली मेली, नाशिक जिल्ह्यातली मेली, सिन्नर तालुक्यातली मेली, दातली परिसरातली मेली, दातली मधली मेली. पण 2026च्या 13 तारखेपर्यंत कीर्तन ऐकेपर्यंत तुम्ही जिवंत आहात, ही माझ्या पांडुरंगाची कृपा. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो ऋतूचे आहारी. वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे या काळे तिला अवकाश, बरवे हा काळ तिला अवकाश. कोबरे नाटाच्या अभंगामध्ये लिहितात, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा आता उरलंय ना ते तुझ्या कामी लावतो. गिलख्रिस्ट नावाचा एक चिनी तत्वज्ञ किरण महाराज, त्याचं गोड चिंतन इंग्रजीमधून आहे, तुम्हाला मराठीतून सांगतो. गिलख्रिस्ट म्हणतो, आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका. आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका. जगात प्रभू परमात्म्याने कित्येक लोकांना पाय सुद्धा दिले नाही, त्याचा विचार करा महाराज. प्रभू परमात्म्याचे काय उपकार आहेत आपल्यावर. सगळी इंद्रिय आपली जशीच्या तशी व्यवस्थित दिलीत महाराज, व्यवस्थित दिलीत, कुठेच कमतरता ठेवली नाही. बस देवाकडून काय पाहिजे होतं ते सगळं मिळून गेलंय. आता ते कशा करता दिलं याचा विचार करणं म्हणजे आजचा अभंग आहे महाराज. मला लक्षात ठेवा, तुम्ही ज्या कामाकरता आला ते काम केलं पाहिजे महाराज. तुम्ही मला इथे कशा करता आमंत्रण दिलं महाराज? कीर्तनासाठी. मी कीर्तनच केलं पाहिजे का तुमच्या गावाचा सर्वे करत बसलं पाहिजे? सांगा बरं मला. आता मी आलो ना तुमच्या गावात, अशी एंट्री केली महाराज, मी रस्ता चुकलो की काय असं त्या बाजूने त्या गल्लीतून घुसलो. माणसाची चारी बाजूंनी इकून तिकडून मोटरसायकल घेऊन. त्याने म्हटलं, अरे भाऊ कीर्तन आहे माझं, मला तरी जाऊ द्या. ते म्हणे, असेल कीर्तन, आम्हाला काय घेणं ते नाही. दातलीतलेच लोक होते ते बिचारे, भाग्यवान असतील कदाचित. त्यामुळे मला पोचायला अजून 5-10 मिनिटं विलंब लागला तुमच्याकडे एका गल्ली करता. नाही कळत आपल्याला इथे कशा करता आलोय आपण. मी जर इथे कीर्तन करायला आलोय तर मी कीर्तनच केलं पाहिजे, गावाचा सर्वे नाही. तसं हा जीव जर इथे भजन करायला आलाय तर त्याने भजनच केलं पाहिजे. जेने हा जीव दिला दान, तयात करी
आलं ना तेच काम केलं पाहिजे. याला शास्त्राच्या भाषेमध्ये प्रयोजन असं म्हणतात अण्णासाहेब. प्रयोजनाचे दोन प्रकार आहेत, एक परमप्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन. ज्याच्याशिवाय धकतच नाही त्याला म्हणतात परमप्रयोजन, आणि ज्याच्याशिवाय धकून जातं त्याला म्हणतात अवांतर प्रयोजन. व्यवहार नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. लग्नामध्ये मंडप असला नसला तरी चालतो. तीर्थक्षेत्रावर लग्न होतं तिथे कुठे मंडप असतो, चालतो का नाही? लग्नामध्ये मंडप असता नसला तरी, जोरात बोला ना जरा, हे कीर्तनाच्या नंतर जेवणाचा परिणाम हा आहे महाराज. तुम्ही दुरुस्ती केली पाहिजे याच्यामध्ये काहीतरी. लग्नामध्ये मंडप असता नसला तरी चालतो, लग्नामध्ये वराडी कमी असले तरी चालतात, लग्नामध्ये बँडबाजी असता नसला तरी चालतो, लग्नामध्ये एखादं मिष्टान्न कमी असलं तरी चालतो. लग्नामध्ये नवरदे नवरी असे नसले तरी नाही, चाल द्या ना थोडं मुसळगाव पर्यंत. नाही चालत का? लग्नामध्ये मंडप, बँडबाजा, वराडी, मिष्टान्न हे जसे अवांतर प्रयोजन आहेत ते असते नसते तरी चालतात, पण नवरदेव नवरी जसं परम प्रयोजन आहे तसं जीवनामध्ये संसारादी क्रिया या अवांतर प्रयोजन आहेत, पण प्रभू परमात्म्याची प्राप्ती हे मात्र परम प्रयोजन आहे महाराज. त्याच्याशिवाय धकतच नाही महाराज. नाही धकत तुम्ही कितीही प्रयत्न करा, त्या परम प्रयोजनाला ते कळलंच पाहिजे. आपण इथे जेवढ्या करता आलो ते काम, जी वस्तू ज्या कामाकरता आणली ना महाराज त्या कामाकरताच ती वापर. देव दिला देव भजना गोमाता तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा. देव दिला देह भजना गोमाता, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. जोर प्रमाण दिलं महाराजांनी. तो तुम्ही ज्या कामाकरता आले ते काम केलं पाहिजे. जी वस्तू ज्या कामाकरता आणली त्या कामाकरताच वापरली पाहिजे. गुरुजी दृष्टांत सांगायच्यात मते महाराज, मोठा गोड दृष्टांत. पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचीत, नाही कळलं त्यांना. आपलं कीर्तन कळायला 5G ची रेंज लागते महाराज, 3G 4G पकडतच नाही आपण. पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचे, आता बाया माणसांचे लग्न होतात. पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा, नवरी 8 वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतार. नवरी 28 वर्षाची. आता हे पोरपुरी राहिले का? झालं त्या मुलीचं लग्न. दोन दिवस सासरी राहिली, पुन्हा परत आली, मग तिचा सासरा घ्यायला आला. पूर्वीचा काळ, पूर्वी सासरी घ्यायला जायचे, आता ते घ्यायला जातात. ते कळतं ना तुम्हाला? न कळायला ते काय ज्ञानेश्वरी का म्हणून राहिले तुम्ही? तो सासरा घ्यायला गेला, त्याने घरातल्या माणसांना सांगितलं मी 2च दिवस राहणार आहे, लवकर तयारी करा. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे अण्णा, मुलीला सासरी पाठवताना मूळ पाठवतात. मूळ म्हणजे काय माहितीये का? एक लोखंडी पेटी असते, तिच्यामध्ये खाण्याचे पदार्थ भरतात. श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, सेवपुरी, डाळ्या, मुरमुरे, पार्ले बिस्किट, पोंगा पंडित, कुरकुरे. एका बाजूला कपडे असतात, सासूला कपडे, सासऱ्याला कपडे, दिराला कपडे, जेठाला कपडे, नंदेला कपडे, त्या सडेलला कपडे. अशी ती पेटी जड असते, पेटी जड, आणि उचलणार म्हातारं, त्याच्याकडून ती कुठे पेटी उचलली जाते? त्या पोरीचे 2-4 भाऊ चांगले तगडे होते, त्यांनी ती पेटी उचलली आणली स्टँडवर. कंडाक्टरने बाबा आज बाजाराचा दिवस आहे, पेटी वर ठेवा आणि तुम्ही त्या मुलीला घेऊन मध्ये बसा. त्या पोरीच्या 2-4 भावांनी ती पेटी उचलली दिली वरती ठेवून. तो सासरा सुनबाईला घेऊन मध्ये बसला. गाडी पुढे कुंदेवाडीला उभी राहिली. त्या कुंदेवाडीच्या एका चांबाराला सिन्नरच्या बाजाराला जायचं होतं. त्याने बी आपल्या पेटीमध्ये रापी, काही चांबडं, काही दोरा, काही खेळा, काही चुका, काही हातोडी, काही रिबीट सगळं ठेवलं. तो बी आला स्टँडवर. कंडक्टरने बाबा बाजाराचा दिवस आहे, ही पेटी वर ठेवा. त्या बिचाऱ्या चर्मकार बांधवाने एका माणसाला सांगितलं दे रे वरती ठेवून. त्याने दिली त्या पेटीजवळ ठेवून. तो बी मध्ये बसला आणि गाडी चालू झाली. या सासऱ्याला सुनबाईला सिन्नरच्या अलीकडेच उतरायचं होतं, शिर्डी फाट्याला. जसे इकडचे माणसं पोचवायला आले होते ना, तसे तिकडचे घ्यायला आले होते ते शिर्डी फाट्यावर. त्या मुलीचे देर जेठ हे म्हातारा आयटीत उतरलं. घरच्या माणसांना म्हणे ती पेटी उतरून आणा म्हणे. आता सांगून तर द्यायची ना कोणती पेटी. त्यांनी ती मुळाची तिथेच राहू दिली, ती चांबाराची उतरून घरी घेऊन आले. आता आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे यांना, ज्या दिवशी पेटी आणतात ना त्या दिवशी ती पेटी उघडत नाही. का बरं? दुसऱ्या दिवशी अख्ख्या भाऊबंदकीच्या बाया बोलवायला लागतात, काय मुलं आणलं पाहायला. किरण महाराज ती पेटी उघडायचा बी मान असतो, कोणी बी उघडत नाही ती पेटी. सरपंचाच्या बाईने उघडायची का, तलाठीच्या बाईने उघडायची का, ग्रामसेवकच्या बाईने उघडायची का, चेअरमनच्या बाईने उघडायची. मास्तरच्या बाईचा मान लागला, मास्तरीन बाईचा. नाही तुम्ही काही पण अर्थ नका करू असा.
मास्तरीन बाईचा मान लागला. 35 बायांना चेंदून आली मला, सरका सरका सरका. आणि जशी उघडली पेटी, रापीन चांबडन दोरान खेळान चुकान हातोडीन डिबी. ती सासू तर तोंडच ठोकायला लागली. ती त्या म्हाताऱ्याला म्हणे, तुम्ही मूळ घ्यायला गेले होते ना म्हणे. तो म्हणे, मला कशाला घरात बोलवते, पोरांना 2-2 देऊन टाक. त्याला वाटतं लाडू देत मध्ये. नाही मिळालं, परिणामी दुःख भोगावं लागलं. का? जे आणायचं होतं ते म्हणून. आपल्याला दुःख का? विसरले तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. बचतील खाणी 84च्या, बचतील खाणी 84च्या, बचतील खाणी 84च्या, बचतील खाणी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, बचतील खाणी 84च्या, बचतील खाणी 84च्या. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. कळू देत कधीतरी. घरी कीर्तन झाल्यावर घरी गेल्यानंतर अंथरुणावर पडण्याच्या आधी अंथरुणावर उत्तराभिमुख बसा. योग मुद्रा लावा. बसता आलं तर पद्मासनामध्ये बसा. ज्याला शक्य नसेल त्यांनी सरळ मांडी घालून बसा. उत्तरेकडे तोंड करा, डोळे बंद करा. आपली दृष्टी नरकरंध्रावर स्थिर करा. डोळे बंद करून करता येते ती. नरकरंध्रावर स्थिर करा आणि फक्त विचार करा, आपण आज कीर्तनातून काय शिकून गेलो ते. तरच सप्ताह करा. नाहीतर टाइमपास भरपूर चालू आहे जगामध्ये. काही कामाचं नाही महाराज, काहीच नाही. लोक येतात, ऐकतात, जातात आणि पुढच्या वर्षाची सप्ताहाची वाट पाहतात. या पलीकडे काहीच बदल नाही महाराज, काहीच बदल नाही. कशा करता करतोय आपण सत्य कळलं पाहिजेत महाराज. कळू देत कधीतरी जीवनामध्ये. परिवर्तन नसेल तो परमार्थच कसा महाराज. मूळ नाही ती वेलीच कशी, लोभी नाही ती वेशाच कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतकरणात दया नाही तो साधू कसा, आणि भगवंताची भक्ती करत नाही तो देहच कसा महाराज. कळू देत कधीतरी आपल्याला आपण इथे कशा करता आलोय महाराज, कशा करता आलोय. त्याला शास्त्राच्या भाषेतलं प्रयोजन तुमच्या समोर मांडलंय महाराज. प्रस्तुतच्या अभंगातून त्या प्रयोजनाच्या अनुषंगाने अनुमान प्रमाण सिद्ध करतात ते अभंगाच्या पहिल्या चरणात. तरीच जन्मा यावे, हा तरीच जन्मा यावे. तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे. तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे. दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. दास विठो वाचे वावे, दास विठो वाचे वावे. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. बसा ताई, बसा लवकर लवकर बसा. थोड्या करता येत बसल्या तुम्ही, मी बंदच करणार होता आता. अजून पण येऊनच राहिले ते बाया. येताना वॉटर बॅगा घेऊन येतात आणखी. चांगले चांगले, प्रगतीशील आहे परमार्थ. बसा बसा ताई बसा. अभंगातल्या पहिल्या चरणाचा विचार आपण करतोय. मी अभंगामध्ये प्रवेश केलाय, लक्षपूर्वक ऐका. मी फक्त अभंगातल्या पहिल्या चरणाचं चिंतन करणार आहे, कीर्तन बंद करणार आहे.
तरीच जन्मा यावे. प्रयोजन. प्रमाणाचे 4 प्रकार आहेत. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि उपलब्धी. शब्द प्रमाण 750 वर्ष झाली आमचा त्या शब्दांवर अजूनही विश्वास आहे. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला गे चितकळिका उजळली श्रीकृष्णे. शब्द प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण कारलं कडू आहे, खावं लागतं महाराज. चिंच आंबट आहे, चाखावी लागते. साखर गोड आहे, भुजबळ साहेबांना विचारावं लागतं का? नाही, ती तोंडातच टाकावी लागते, त्याशिवाय कळत नाही महाराज. याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. काही अनुमान प्रमाण असतात. यत्र यत्र धूम्र तत्र तत्र वन्नी. सुशिक्षित बापाने आपल्या मुलाला सांगितलं समोरच्या चुलीमधून विडी पेटवून आण. सुशिक्षित बापाने आपल्या मुलाला सांगितलं समोरच्या चुलीमधून विडी पेटवून आण. बाबा माझ्या अंगावर नका फेकू फक्त ती किड. ते अण्णा ते एका ठिकाणी ते असं किड पडलं, त्याने उचललं माझ्या अंगावर फेकून दिलं. लोक म्हणजे साधे नाहीत महाराज. लोकांचा विचारच करायचा नाही महाराज. लोक इतके पुढे गेलेले आहेत, काय सांगू तुम्हाला. अण्णा तुम्हाला खोटं पटेल, झालेली परिस्थिती सांगतो किरण महाराज. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, एक नवीनच पुढारी होता, त्याला लोकांनी सांगितलं तुम्ही हार घाला म्हणे. आता ते नवीन, त्यांना काही माहिती नाही हार घालणं. तो आल्याबरोबर त्याला थरक्यावाद झाला. थरक्यावाद माहिती ना तुम्हाला. काही काही लोक स्टेजवर आले का त्यांना थरक्यावाद होतो. मग मी त्याला असा हात धरला, मग शांत झालं ते. मग आता बुक्का लावायचा ना, मला बुक्का लावायचा ना, त्यानं तो बोट असं थोडंसं लावायचं आणि त्यानं डायरेक्ट अख्खा बोट घालून दिला. लोक पैसे कमी देतात पण बुक्का बोलते लावतात महाराज. त्यानं तो बुक्क्यामध्ये अख्खा बोट घालून दिला आणि माझ्या कपाळाला असा नाही लावला, त्याने असा लावला. त्याला माहितीच नाही ना महाराज त्याच्यात. आता मी जरा वात्रट आहे, तुम्ही पाहिलं असेल आता अर्धा तासामध्ये मी किती वात्रट आहे. माझं बी डोकं फिरलं ना महाराज. मी बी 2 बोट धरली त्याला लावून दिली. मग आणि ते जेव्हा माझा पाय पडायला वाकलं ना, रोहिदास महाराज पाय पडायला, अण्णा मी काय केलं, त्याला असा उचलण्याचा प्रयत्न केला, माझे दोन्ही बोट त्याच्या शर्टाला पुसून दिली मी. ते इतकं बेकार होतं किरण महाराज. त्याच्या जेव्हा लक्षात आलं याने आपल्या शर्टाला बोट पुसले, त्याने माझ्या धोतरला पुसून दिलं, घरी निघून गेलं. लोकांचा नादच करायचा नाही महाराज. जे जन वंदिती ते जन निंदिती. वैकुंठवासी गुरुवर्य अण्णासाहेब, तुम्हाला माहित असेल, वैकुंठवासी गुरुवर्य जगन्नाथ महाराज पवार अण्णासाहेबांचं एक वाक्य सांगतो कीर्तनातलं. एक वाक्य सांगतो, एवढं वाक्य घरी घेऊन जा. परमार्थ करणाऱ्या शहाण्या माणसाने समाजावर फार काळ विश्वास ठेवून परमार्थ करायचा नसतो. जी माणसं 9 वाजता तुमच्या गळ्यात हार घालतात, तीच माणसं 9:30 वाजता तुमची निंदा केल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. व्हॉट इज मेन बाय सोसायटी. समाज म्हणजे काय? ज्याला काहीच कळत नाही त्याला म्हणतात समाज, आणि जो कोणाच समजून घेत नाही त्याला म्हणतात समाज. हा तोच समाज आहे ज्या समाजाने आज माझ्या ज्ञानोबारायांना डोक्यावर घेतलंय ना, त्याच समाजाने एकेकाळी माझ्या ज्ञानोबारायांच्या ताटामध्ये शेण टाकलं होतं. हे विसरू नका महाराज तुम्ही. समाज तोच आहे. माणसं बदललीत कुठे महाराज? कुठे बदललीत? फार मागे वळायचे आपल्याला. आपण जगाच्या मानाने फार मागे आहोत. लक्षात ठेवा, फार मागे आहोत. अजून फक्त 15 दिवस युद्ध चालू द्या. 15 दिवस वाट लागेल महाराज भारताची. लक्षात ठेवा. एवढं सामान्य समजू नका तुम्ही. जगाच्या मनाने कुठेच नाहीत आपण. फक्त 15 दिवसाची वाट पहा. प्रभू परमात्म्याला हो विनंती करा महाराज, विनंती करा, युद्ध लवकर थांबलं पाहिजे म्हणून. का? ही नैतिकता फक्त भारतामध्येच आहे, जगातल्या पाठीवर कोणत्या देशामध्ये नाही महाराज. ही ताकद फक्त आपल्या जवळच आहे, सामान्य नाहीये. ऐका, मी तुम्हाला अनुमान प्रमाण सांगत होतो. सुशिक्षित पोराने, सुशिक्षित बापाने आपल्या पोराला सांगितलं समोरच्या चुलीमधून बिडी पेटून आण. त्याने सांगितलं बाबा त्या चुलीमध्ये विस्तव असेल का? आहे. चुलीचं तोंड तर पलीकडे आहे. विस्तव आहे रे बाप. अहो बाबा मला दिसत नाही ना. विस्तव आहे, तू जाय. ती तर इथून 200 फूट अंतरावर. अरे जाय तर खरं. ते पोरग जवळ केलं, त्याने पाहिला खरंच विस्तव होता. चुलीमधून बिडी पेटवली, आपल्या बापाला दिली आणि बापाला प्रश्न विचारला, बाबा इथून 200 फूट अंतरावर असणाऱ्या पलीकडे तोंड असून दृष्टोत्पत्तीस न पडणाऱ्या चुलीमध्ये विस्तव आहे, हे तुम्ही कसं ओळखलं? बापाने सांगितलं, वेड्या सोपं आहे.
यत्र यत्र धूम्र तत्र तत्र वन्नी. ज्या अर्थी त्या बाजूला धूर निघतोय त्या अर्थी त्या बाजूला अग्नी असलाच पाहिजे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. हेही कळत नसेल तर सोपं सांगतो. गुरुनाम गुरुवर्य मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे माझ्या गुरुजींच्या मुखातून मी ऐकलंय. भरलेल्या 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये एक साहेब इन्स्पेक्शन घेण्यासाठी गेलेत. मुलं हुशार होती. सगळ्या शाळेचा रेकॉर्ड चेक केलं आणि मग साहेबांनी गुरुजींना प्रश्न विचारला, गुरुजी तुमच्या मुलांना काही विचारलं तर चालेल का? हो, वर्गातल्या मुलांना प्रश्न विचारणाऱ्यासाठी शिक्षकाची परवानगी घ्यावी लागते हे लक्षात असू दे. एवढं विस्तार अधिकाऱ्याने विचारलं, गुरुजी मुलांना प्रश्न विचारू? विचारा. हुशार आहेत मुलं, हुशार आहेत. मुलांना सांगा दातली ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? उद्या तर कीर्तनालाच येणार नाही ते. कधी रिकाम्या उपाधी आहेत म्हटले. चेहरा त्याचा केजरीवाल सारखा होऊन राहिला एकदम. दातली ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? कोणता तरी गेअर टाकून द्या, मागे ट्रॅफिक जाम होऊन जाते. जशी तुमच्या गावातली पोरं शांत होती ना, तशी त्या वर्गातली पोरं शांत होती. 5 मिनिटं वेळ पहिली साहेबांनी, 5 मिनिटं. आणि मग गुरुजींना सांगितलं, गुरुजी काही शिकवता का नाही शाळेमध्ये? काय झालं? एक मुलगा उत्तर देत नाही. ढ श्रेणीतला वर्ग आहे, ढ. आपली बॅग उचलणार आणि बाहेर निघणार. शेवटच्या बेंचवर बसलेलं एक आडांचोट गिराईक होतं. आडांचोट कळतं का तुम्हाला? कवडीची अक्कल नाही, पण एक दिवस शाळा बंद नाही. शेवटच्या बेंचवर बसतो, तिथून अख्ख्या वर्गाची सूत्र हलवतो. कोणाला कुठं तिकट द्यायचं आणि कोणाला कुठे पाडायचं हे तेच ठरवतात महाराज. अण्णा शेवटच्या बेंचवर बसलेले असतात, अख्खा वर्ग त्यांच्या ताब्यात. एक वाक्य सांगू, या प्रत्येक वर्गात 2-2, 4-4 असतात. म्हणूनच तो मास्तर बी ठिकाणावर राहतो. त्या वर्गात बी होतं त्या आडांचोट, त्याने वरती बोट केला. त्याने जसा वरती बोट केला तसे गुरुजी त्याच्या डोळे ताणायला लागले. कारण गुरुजीला त्याचा 7-12 उतारा माहिती होता. हा केव्हा तंबू उलटा करून दिल्याचा भरोसाच नाही. 40 मुलांमध्ये एकच मुलगा उत्तर देतोय तरी गुरुजी डोळे ताणतात. साहेबाचं डोकं फिरलं. साहेब गुरुजीला म्हणे, गुरुजी शांत बसा, देऊ दे त्याला उत्तर, डोळे का बरं ताणता? गुरुजी मनातल्या मनात म्हणतात, साहेब त्याचं उत्तर ना काय ऐकू तुम्ही. त्याने असे बरेच साहेब रवाना करून दिले. माझ्यासारखे 3 मास्तर मरून गेले तरी तो 7वी सोडत नाही अजून. शांत बसा गुरुजी, तुम्ही देऊ दे त्याला उत्तर. उभा राह रे. काय नाव आहे तुझं? दगड्या. नाव सुद्धा नीट सांगत नाही. प्रश्न कळला, नवीन सांगा साहेब. दातली ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? साहेब तुमचं वय 44 वर्ष. योगायोग त्या साहेबाचं वय बरोबर 44 वर्ष. अण्णा इतका आनंद झाला त्या साहेबाला. वा 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 वा, काय हुशार आहे रे दगड्या. उत्तर कसं मिळवलं? साहेब उत्तर मिळालं ना तुम्हाला, रिकाम्या उपाधी का बरं करता तुम्ही? कसं मिळवलं काय मिळवलं तुम्हाला काय घेणं देणं? अरे नाही, तू कोणती कसोटी वापरली ते सांग. भूमितीशास्त्रामध्ये कसोटी आहेत. बाकोबा कसोटी, कोबाका कसोटी, बाबा कसोटी, कोको कसोटी, कोण कोण कोण, बाजू बाजू बाजू, बाजू कोण बाजू, कोण बाजू बाजू. याच्यातून क्षेत्रफळ काढता येतं, त्रिज्या काढता येते, व्यास काढता येतो, अंतर काढता येतं. तू कोणती कसोटी वापरली? तो म्हणे साहेब कसोटी बिसोटी काहीच नाही आपल्याजवळ. म्हणे मग मी एक अंदाज केला. अंदाज म्हणे काय? दातली ते मुंबईच्या अंतराचा काही संबंध नसताना या साहेबाने असा प्रश्न विचारला. हे साहेब मॅड तर नाही? गुरुजी म्हणे घेर तुझी जिरवून आता. साहेब म्हणे मला मॅड म्हणतो, पण उत्तर तर बरोबर मिळवलं. उत्तर कसं मिळवलं? तो म्हणे साहेब सोपं आहे. म्हणजे काय? माझा एक भाऊ मुंबईला आहे, तो 22 वर्षाचा आहे, पण तो हाफ मॅड आहे. मी असा अंदाज केला, तो हाफ मॅड जर 22 वर्षाचा तर हा फुल मॅड 44 वर्षाचा असला पाहिजे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. जर हे असं तर ते तसं. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर तुला जन्माला यायचं असेल तर विठोबाचे दास व्हावे. 2 गोष्टी सोडवायच्या त्यांना. एक, पहिली गोष्ट दास व्हावे, आणि दुसरी गोष्ट एका विशिष्ट देवतेचा उल्लेख केला अभंगामध्ये, विठोबाचे दास व्हावे. 2च गोष्टी सोडायच्यात आपल्याला. कीर्तन बंद करायचं. लक्षपूर्वक घ्या. दास वा जीवनामध्ये दास. मालक होण्याच्या भानगडीत पडू नका महाराज. तुमच्या गावात रामाचं मंदिर आहे का? तुम्हाला हे सुद्धा माहिती नाही तुमच्या गावात रामाचं मंदिर आहे का नाही?
एवढे गंभीर चेहरे करून बसले. अख्ख्या महाराष्ट्राचं कर्ज तुमच्या गावावरच पडलंय बघ तसं. अरे साधा प्रश्न आहे ना, साधा. तुमच्या गावाला रामाचं मंदिर आहे का? नाही. हे उत्तर द्यायला किती वेळ लागतो सांगा बरं तुम्ही. नाही. पलीकडे कोणतं गाव आहे? खोपडी. बर, तिथे आहे का रामाचं मंदिर? हा, कोणतं पूर? केदारपूर. हा, बरं बरं बरं, तिकडे आहे. त्याच्या पलीकडे कोणतं गाव आहे? शहापूरला आहे का? नाही. चला अण्णा, मला एवढंच सांगितलं होतं, रामाचं मंदिर एका गावाला आहे तर दुसऱ्या गावाला नाही, पण मारुतीचं मंदिर नाही असं गावच नाही महाराज. का माहितीये? ही संस्कृती दासाची पूजक आहे, मालकाची नाही महाराज, मालकाची नाही. जीवनामध्ये दास व्हायला शिका. एक वाक्य सांगतो मते महाराज, प्रस्तुतच्या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय या समाजाला दासत्व शिकवतात. याचा अर्थ नम्रतेचा भाव शिकवतात. वाकायला शिका महाराज, वाकायला. जी माणसं वाकतच नाही ना महाराज, ती वाचत पण नाही महाराज. रावण वाकला नाही, वाचला पण नाही. कौस वाकला नाही, वाचला पण नाही. दुर्योधन वाकला नाही तर वाचला पण नाही. अभिमान में तीनों गए, धन वैभव और वंश, न माने तो देख ले रावण दुर्योधन और कंस. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा देवा. जेवढं लहान होत आहे तेवढं होण्याचा प्रयत्न करा महाराज. रावण वाकला नाही ना म्हणून वाचला नाही. रावण तुमच्या ग्रामपंचायतीचा मेंबर होता का तो? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, 1,50,000 नाती आणि 2.25 रेशन कार्ड. पिवळे, सगळे पिवळे कार्ड होते अण्णा त्याच्याजवळ. रावण जर संध्याकाळी समुद्राच्या काठावर फिरायला निघाला तर आपल्या डोक्यावरचा मुकुट घ्यायचा आणि समुद्रामध्ये फेकून द्यायचा. एका मुकुटाला एका वेळेला करोडो रुपयांचे मोती जोडलेले असायचे तरी फेकून द्यायचा महाराज. 10 रुपयाची टोपी उडून गेली तर 3 किलोमीटर मोटरसायकल मागे घेऊन जातो आपण. आपल्या बुद्धीला पटेल का हे उदाहरण? उनके घर आखिर में दिया भी नहीं बाती. महिला मंडळ नीट ऐका, नीट ऐका महिला मंडळ. रावणाच्या घरी सोनं किती होतं माहितीये? शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं रावणाच्या लंकेमध्ये होती महाराज. 1.5 तोळा आहे तुमच्याजवळ तरी तुम्ही जावेशी बोलत नाही. एवढ्या डांबरट आहेत तुम्ही. 1.5 तोळ्यामध्ये 1.5 तोळा आहे तुमच्याजवळ, शेजारच्या जावेशी बोलत नाही तुम्ही. 7 कोटी घरं रावणाजवळ होती. ताबा लागला महाराज. उनके घर आखिर में दिया भी नहीं बाती. काळाला घाबरा महाराज, काळाला घाबरा. तुम्हाला असं वाटत असेल ना तुम्ही खूप मोठे आहात, काळापेक्षा मोठे नाहीत, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप श्रीमंत आहात, काळाला घाबरा. ज्या वेळेला तो येतो ना महाराज, तुमचा पैसा, तुमची संपत्ती, तुमचं वैभव, तुमची संतती सगळे एका जागेवर टाकावं लागतं, लक्षात ठेवा. बेहतर आहे तो, बेहतर. सावधान राहा. वाकली नाहीत महाराज ही माणसं, म्हणून वाकली नाहीत, म्हणून वाकली नाहीत, लक्षात ठेवा. मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं एवढं सोपं नाही राजा होते. वाकत राजा हो. एका माणसाची उंची कमी होते महाराज, उंची. लोक त्याला चिडवायचे, तू बुटके आहे, तू बुटके आहे. लग्न झालं त्याची बायको त्याला म्हणायला लागली, का हो बुटके, सिन्नरला चालले का? येताना साखर घेऊन या बरं का बुटके. त्याला वाईट वाटायला लागलं. तो म्हटलं लोक बुटके म्हणायचे यातना बोलले, आता बायको बुटका म्हणायला लागली, आता आत्महत्याच करतो म्हटले. गेलं जंगलाच्या दिशेने. एका साधूची भेट झाली मते महाराज. परिवर्तन करणार नाही तो साधूच कसा महाराज? ते साधूने विचारलं, कुठे चाललास? आत्महत्या करायला. का?
आतापर्यंत लोक बुटका म्हणत होते, पण आता बायको बुटका म्हणायला लागली, आत्महत्याच करतो. त्या साधने सांगितलं, अरे वेड्या, आत्महत्या करू नकोस. तुला तुझ्या जीवनामध्ये लाभलेलं बुटकेपण हे सुद्धा तुझं मोठेपणच आहे. तो म्हटला, कस काय? जगातला कितीही मोठ्यातला मोठा माणूस राहू दे, पण त्याला जेव्हा तुझ्याशी बोलायचं असेल तेव्हा खाली वाकूनच बोलावं लागेल. हे तुझ्या जीवनातलं मोठेपण आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा महाराज, सकारात्मक ठेवा. सुखदुःख येत राहतात, जात राहतात. जाऊ जगण्याची उमेद ठेवा, अजिबात काळजी करू नका. जगातली सगळी मार्ग बंद होतील ना, त्या दिवशी ज्ञानेश्वरीवर गाथीवर डोकं ठेवा, जीवनातले सगळे प्रश्न सुटतील. मला अण्णा माफ करा, खूप अभ्यास केलाय. एम एला असताना मला खूप ग्रंथ अभ्यासाला होती. मी मराठी विषय घेऊन एम ए झालोय. खूप खूप ग्रंथ अभ्यासली, खूप ग्रंथ अभ्यासलीत किरण महाराज. खरं सांगू अण्णा, आता ज्ञानेश्वरी गाथेशिवाय काही वाचूच वाटत नाही. काहीच वाचू वाटत नाही महाराज. जीवनातले सगळे विषय जिथे येऊन सुरुवात होते त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी, आणि जीवनातले सगळे विषय जिथे येऊन संपतात त्याला म्हणतात गाथा. संपून जाऊ देत महाराज. जीवन फार क्षणभंगुर आहे राजाओ, फार क्षणभंगुर आहे. नीट लक्ष द्या महाराज, तुम्ही नीट लक्ष द्या. तुम्ही वाका तरच वाचाल, लक्षात ठेवा. तुम्ही वाकणारच नाहीत तर वाचणार पण नाहीत महाराज. जगातली खूप मोठी मोठी माणसं तुम्हाला उदाहरणासहित सांगेल, ती फक्त वाकलीच नाहीत म्हणून वाचलीत महाराज. माझ्या जगद्गुरु तुकोबांनी हा सिद्धांत तुम्हाला विनयाने शिकवला. वाक्य नीट सांगतो, ज्याचं पाठ होईल त्याने मनात ठेवा, ज्याचं पाठ नाही होणार त्याने घरी गेल्यावर लिहून ठेवा आणि आपल्या बेडरूम मध्ये चिपकून ठेवा. मी माझ्या वाक्याला सुरुवात करतोय. ज्याला भजन करायला वेळ नसेल, ज्याला मंदिरात जायला वेळ नसेल, ज्याला तीर्थयात्रेला जायला वेळ नसेल, ज्याला हरिपाठ करायला वेळ नसेल, ज्याला कीर्तन ऐकायला वेळ नसेल, ज्याला सप्ताला जायला वेळ नसेल, त्याने फक्त वाकत राहा. जगातलं सगळ्यात मोठं भजन आहे राजा होते, सगळ्यात मोठं भजन आहे. जगद्गुरु तुकोबांचं गोड प्रमाण सांगतो तुम्हाला, ऐका. भक्ती ते न मन वैराग्य त्याग, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, भक्ती ते न मन बारीक वाजा, वैराग्य तो त्याग. भक्ती ते मान वैराग्य तो त्याग, भक्ती ते मान वैराग्य तो त्याग, भक्ती ते मान वैराग्य तो त्याग, भक्ती ते मान वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. देहाच्या निरासे पाविले आठाया, देहाच्या निरासे पाविले आठाया, देहाच्या निरासे पाविले आठाया, देहाच्या निरासे पाविले आठाया. मला असं वाटतं अण्णासाहेब, मिश्र काफी राग असला पाहिजे हा. लता दीदींनी गाणं म्हटलं याच्यावर एक, तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे कि जैसे युगों से तुम्हें देखती हूँ. मराठमोळ्या मातेला दिवसा पडलेलं एक स्वप्न लता मंगेशकर, आणि मराठमोळ्या मातेला दुसरं पडलेलं दिवसा स्वप्न पंडित भीमसेन जोशी. विठ्ठल विठ्ठल भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. नमन ही भक्ती आहे, लक्षात ठेवा. भजन तेच आहे, दुसऱ्या समोर वाकत राहा महाराज. सिद्धांत सांगतोय मते महाराज, गोड आहे, तुम्हाला आवडेल. माणूस डोंगरावर चढत असताना खाली मान घालून चढतो महाराज.
बरोबर आहे का? अशी छाती पुढे करून चढतो? नाही. डोंगरावर चढायचं असेल तेव्हा कसा चढतो? असा खाली मान घालून घालून चढतो, तेव्हा वरती जातो. माझ्या बोलतानाच तो मला कळायला पाहिजे. जेव्हा खाली मान घालून चालतो ना तेव्हाच वरती चढतो, आणि जेव्हा उतरायचं असेल तेव्हा छाती काढतो. गुरुजी सिद्धांत सांगायचे किरण महाराज. हो, गुरुजी सिद्धांत सांगायचे, इतका गोड सिद्धांत सांगायचे. खाली वाकला की समजायचं वर चालला, छाती काढून चालला की समजा आता रस्ता तळाला चालला. वाकत राहा राजा हो, वाकत राहा. तुम्हाला असं वाटत असेल ना आपण खूप श्रीमंत आहेत, मनातला गैरसमज काढून टाका राजा हो. फिल्मसृष्टीतला सुपरस्टार दिलीप कुमार मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावर आला. असे लोक धावलेत. कोणी फोटो काढायचं, कोणी त्याची सही घ्यायचं, कोणी सेल्फी घ्यायचं, कोणी हस्तांदोलन करायचं. गेला ना महाराज फुगून. विमानामध्ये चालला, विमानातले पण लोक सुटलेत. कोणी त्याच्याबरोबर फोटो काढायचं, हस्तांदोलन करायचं, सेल्फी काढायचं. ज्या सीटावर त्याचा नंबर होता त्या सीटाच्या बाजूला एक म्हातारं बसलं होतं, ते पेपर वाचत होतं. 500 लोक आपल्याला विचारतात, पण शेजारचा म्हातारा का बोलत नाही? मनामध्ये खंत आहे, खंत आहे. अण्णासाहेब त्याने त्या म्हाताऱ्याला सांगितलं, बाबा मी दिलीप कुमार आहे. असेल, वाचत बसलो ते पेपर. काय म्हातारं बेकार आहे रे, याला मी सांगून राहिलो मी दिलीप कुमार आहे तरी फिरून पाहत नाही. 500 लोक विचारतात याचा आनंद नाही यांना. शेजारचा माणूस बोलत नाही याचं दुःख झालं. अख्खा प्रवास खराब गेला दिलीप कुमारचा, अख्खा प्रवास. 4 तासानंतर किरण महाराज जेव्हा विमानातून उतरला तेव्हा दिलीप कुमारने विचार केला, आपल्यासारख्या सुपरस्टार माणसाला सुद्धा याने ओळख दिली नाही. आपण विचारू या म्हाताऱ्याला, तू कोण आहे? बाबा मी सुपरस्टार आहे, भारतातला सगळ्यात मोठा चित्रपटातला सुपरस्टार आहे दिलीप कुमार, तरी तुम्ही मला विचारलं सुद्धा नाही, तुम्ही कोण आहात? तो म्हटले मी टाटा कंपनीचा मालिक जमशेदजी टाटा आहे. तेव्हा याची जिरली महाराज. काढून टाका मनातला गैरसमज. फार लोक श्रीमंत आहेत तुमच्यापेक्षा. कोणत्या स्थितीमध्ये जगतोय आपण? कधी विचार तरी आला? पुण्याला कार्यक्रमाला गेलो होतो महाराज मी. माझ्या समोर एक गाडी चालू होती, त्या गाडीवर वाक्य लिहिलेलं होतं, भाऊशी वाकडं नदीवर लाकडं. आपलं बाप, अशी कोणती वस्तूमध्ये बसलेली असेल काही सांगता येत नाही महाराज. किती अभिमान कराल तुम्ही, किती. तुम्हाला बुद्धिमत्तेचा अभिमान आहे का? सोडून द्या बुद्धिमत्तेचा अभिमान. तुमच्यापेक्षा लोक फार बुद्धिमान आहेत महाराज. एक भिकारी रस्त्याने चालला होता अण्णा, जोराचा पाऊस चालू झाला. त्याने विचार केला, असाच पावसात भिजलो तर केस ओले होतील, सर्दी होईल, ताप येईल, डॉक्टरकडे जायला पैसा नाही, करायचं काय? आपण एक काम करू, पोलीस स्टेशनच्या समोर जाऊ, एखादा गुन्हा करू, पोलीस आपल्याला पकडतील, मध्ये ठेवतील, रात्री जेवायला बी देतील आणि सकाळी सोडून देतील. पहा त्याचं डोकं. आला पोलीस स्टेशनच्या समोर, काय गुन्हा करायचा? एक बाई छत्री धरून चालली होती, त्याने ती छत्री हिसकावली पळायला लागला. त्याला वाटतं आता ही बाई आवाज देईल, पोलीस आपल्याला धावतील, पकडतील, मध्ये ठेवतील. हे बऱ्याच वेळेपर्यंत निघून गेलं. ती बाई काहीच बोलायला तयार नाही. याने हळूच मागे वळून पाहिलं. ती बाई म्हणे, तुमची आहे का? म्हणे, घेऊन जा म्हणे. तिने बी दुसऱ्याची चोरून आणली होती. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही बुद्धिमान आहेत? हे तर काहीच नाही महाराज. मग ते महाराज याच्यापेक्षा बेहतर सांगतो तुम्हाला. शाळा कॉलेजात जाणारे एका पोराचं एका पोरीवर प्रेम होतं. त्याने आपल्या बापाला सांगितलं, बाबा मुलगी करेल तर हीच करेल, नाही तर काही बी करेल. तुम्हाला कळतं ना ते काही बी करेल. मग न कळायला काय भागवत आहे का? मान हालून राहिली तुम्ही तर. बापाने सांगितलं, भाऊ त्या मुलीचा नाट टाकून दे. म्हणे का बरं? अरे तिचा बाप करोडपती. आपल्याला ग्रामपंचायतीने 4 पत्रे मंजूर केली होती, त्याच्यामधला बी 1 ग्रामसेवक खाऊन गेला पत्रा. 3 पत्र्यावर आपलं घर, तो करोडपती देईल कसा मुलगी? ते म्हणे ते तू पाय, मुलगी करेल तर हीच करेल, नाही तर काही बी करेल. बाप रडायला लागला. मला बाप येतो. त्याने एजंट धरला. एजंट आहेत का तुमच्याकडे? जमवणार, बोलते हुशार, जमूनच आणतात बाकी. धरलं त्याला. भाऊ काही कर, एवढी पोरगी आली पाहिजे रे, माझं पोरग मरून जाईल, काळजी करू नका. गेला तो एजंट मुलीच्या बापाच्या घरी. पोरगी देऊन टाक. तो म्हणे देणार नाही. का बरं? आम्ही दनचोट, ते नंगचोट. कळते का आमची भाषा तुम्हाला? तर म्हणे दनचोट, मूर्खपणा करू नकोस, मुलगी दे. जर मुलगी दिली नाही, त्या पोराने जीवाचं कमी जास्त केलं आणि तुझ्या नावाची चिठ्ठी खिशात लिहून ठेवली तर 12च्या बाद जाशील. तो म्हणे हे बी बरोबर आहे म्हणे, पण मुलगी तर द्यायची नाही. करायचं काय? त्याने डोकं लावलं. तो म्हणे मुलगी देतो, पण एका अटीवर, लग्नामध्ये 1 सुद्धा म्हातारा आणायचं नाही. सगळे तरुण पोरं पाहिजे, बस एवढीच आठ. हो, गेलं नवरदेवाच्या घरी, ए तयारी कर, फक्त एकच, म्हातारी माणसं न्यायची नाहीत. तो नवरदेवचा बाप भाऊबंधांच्या घरी जायचा आणि हात जोडायचा, माझ्या पोराचं लग्न तुम्ही येऊ नका. लोक म्हणे नवीन पद्धत खाल्ली का?
अरे तुम्ही येऊ नका म्हणजे तुमच्या पोरांना पाठवा, तुम्ही नका येऊ म्हणे. एक म्हातारा असं वात्रट होता अण्णा, ते म्हणे मी लग्नाला तर जाईलच म्हणे. तो म्हणे अरे पण तो परत करून देईल ना. अरे तुम्हाला कळतं का, ज्या अर्थी मुलीच्या बापाने अशी आड घातली त्या अर्थी त्याचा काहीतरी फसवायचा प्लॅन आहे, म्हणून मला जाऊ द्या. पण तुला पाहिल्यावर तो वरात परत करून देईल ना. म्हातारा म्हणे काळजी करू नको. म्हाताऱ्याने जीनची पॅन्ट घातली, कॉटनचा टी शर्ट घातला, एक 100 रुपयाचा गॉगल लावला आणि एका कोपऱ्यामध्ये माणिकचंद दाबला. म्हातारा इतकं तरुण दिसत होतं महाराज. त्या नवरीच्या बापाने तरुण पोरांना चेक केलं पण म्हाताऱ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, एवढं तरुण. नवरीचा बाप नाही आता तर फसलो आपण, पण पोरगी तर द्यायची नाही. थांबा थांबा थांबा, माझी अजून एक आठ पूर्ण करा म्हणे. पोरं म्हणे आता काय राहिली, माझ्या गावाला पाण्याने भरून वाहणारी नदी दुधाने भरून द्या तरच पोरगी दिली, नाही तर देणार नाही म्हणे. पोरं म्हणे आता गेली पोरगी, आता मिळत नाही. पहिली आठ आपण पूर्ण केली, दुसरी शक्यच नाही हो. चला गाडीत बसा घरी परत चला. पोरं म्हणे थांबा, ते म्हातारं कुठे गेलं त्याला पहा म्हणे. ते पानटपरीवर गेलं होतं, आणलं त्याला धरून, बाबा गाडीत बस घरी जायचं. का बरं लग्न होणार नाही म्हणे. का बरं, नवरीच्या बापाने दुसरी आड घातली. असं चला माझ्या बरोबर. म्हातारं पुढे 50 पोरं मागे आले त्या नवरीच्या बापाकडे. ए काय आट आहे रे, तू कोण आहे? मी यांचा मोरके आहे. काय आट आहे तुझी? माझ्या गावाला पाण्याने भरून वाहणारी नदी दुधाने भरून दे. म्हातारा म्हणे देतो भरून. नवरीचा बाप म्हणे दे भरून. म्हातारा म्हणे पाण्याची दे खाली करून. तो म्हणे पाण्याची कशी खाली करता येईल, मग त्याशिवाय दुधाची कधी भरता येईल येड्या खोपडीचा. खोपडी जाऊन तुम्हाला असं वाटतं का तुम्ही विद्वान आहात? लोक तुमच्यापेक्षा विद्वान आहेत. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही बुद्धिमान आहात? लोक तुमच्यापेक्षा बुद्धिमान आहेत. आणि तुम्हाला असं वाटतं का तुम्ही श्रीमंत आहेत? लोक तुमच्यापेक्षा श्रीमंत आहेत. कौटिल्य नावाचा शास्त्र सांगतो अण्णा, फार गोड आहे. या जगात यशस्वी व्हायचं असेल ना, माणसाने वेडो बनून राहावं, आतून मात्र बुद्धिमान असावं. का? या जगात काटेकोरपणे वागणाऱ्याला कायदे कानून खूप असतात आणि वेडं बनून जगणाऱ्याला फायदे खूप असतात महाराज. काळजित्रा, वाकत्रा वाकत्रा, मनातला भ्रम दूर करून टाका, दूर करून टाका. जेवढं लहान होता येईल तेवढं व्हा, दास व्हा. जीवनामध्ये अजून एक सिद्धांत सांगतो, श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. गरीब होता येईल तर होत राहा महाराज. मला 5वीला असताना एक कविता होती किरण महाराज. राजा सजी महाली, सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या बंगल्यात माझ्या. या झोपडीत माझ्या. अण्णा जीव ओवाळून टाकावेत असे तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत. जीव ओवाळून टाकावेत. ऐका किती गोड आहे. पाहो निसौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. माझं सौख्य पाहून देवाच्या इंद्राला सुद्धा लाज वाटते. एवढं सौख्य माझ्या झोपडीमध्ये, जे श्रीमंतीमध्ये नाही. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. आ भूमी वरी पडावे, भूमी वरी पडावे, आकाश पांघरावे, पायाकडे पहावे, पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. जेवणात जेवढं गरीब होता येईल ना तेवढं व्हा, दास होता येईल तेवढं व्हा. श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. श्रीमंताची झोप आणि गरीबाची झोप दोघांच्या झोपेतला फरक सांगतो अण्णा. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही, रात्री 12 वाजता एखादी गोळी घेतो मग झोपतं. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो. एवढं कळलं का तुम्हाला? कळलं ना? गरीबाचं तसं नाही. जेवता जेवता त्याची सत्कृपा कर शिल्लकच राहते, तेवढ्यात त्याचं चालू होऊन जातं. दातली
का शिन्नर दातली का शिन्नर, ती बायको ओळखून घेते याची घेरून आली काय झोप, ती असं ताट बाजूला वरती याच्या हातावर पाणी टाकते आणि ढकलून देते, पडत रात्रभर. ती अगोदर झोपतं मग अंथरुणावर पडतं, पहा केवढा फायदा आहे. श्रीमंत माणूस पहाटेला 5 वाजता उठून बसतं महाराज, आणि गरीब अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही, त्याची बायको काकडा करते. उठा पांडू रंगा प्रभात समय पाहतना, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. अंगावर ऊन पडतं तरी ते हालत नाही का, धन दौलत आमिरी रातभर सोने नाही देती, आणि गरिबी मी ऐसी निंदा ती तो सोबत उठणे नाही देती. म्हणून तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा, असं माझं प्रामाणिक मत आहे महाराज. आम्हाला झोपा तरी कुठे आहेत? विठ्ठला 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 सावधान. नम्रता ठेवा, नम्रता ठेवा. दास व्हा, नोकर व्हा. जीवनामध्ये दास होण्यामध्ये आनंद आहे, मालक होण्यामध्ये आनंद नाही. एक शब्द सांगतो, जीवनामध्ये सून बनून राहा, सासू होण्यामध्ये मजा नाही राहिली आता. सून व्हा, जीवनामध्ये खूप आनंद असतो. लहानपणामध्ये खूप मोठं सौख्य असतं, खूप सौख्य असतं. हो, लहान व्हायचं, दास व्हायचं, पण जगद्गुरु तुकोबारांनी अभंगामध्ये एक स्पष्ट उल्लेख केलाय, कोणत्या देवतेचं दास व्हायचं ते. विठोबाचे दास व्हावे. विठोबाचेच का व्हावे ते ऐका आता. मोरोपंतांची आर्य आहे, फार गोड आहे, ऐका. पडे खालती जे नभातून पाणी, जसे सागरातेच जाते मिळवणी. नमस्कार कोणाही देवास केला, तरी अंती तो पोचतो विठोबाला. गोड चिंतन आहे महाराजांचं. ढगातून पडलेलं पाणी एन प्रकारे एक दिवस जसं समुद्रालाच जाऊन मिळतं, तसं तुम्ही कोणत्याही देवतेला नमस्कार करा, तो माझ्या पांडुरंगालाच येऊन मिळतो महाराज. पर्यायच नाही तुम्हाला. पांडुरंगाचेच दास का व्हावे, विठोबाचेच दास का व्हावे, याचा अन्वय अर्थ सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारांना, ज्ञानोबारांना माहिती होतं लोक कलियुगामध्ये कोणाचा दास होतील ते. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. चित्ताराधी श्रेयचे, जो श्रेयचे नि छंदेनाचे, तो माकड गारुड्याचे जैसे होय. लोक कलियुगामध्ये बायकोचा दास होतील म्हटले. जय देवी जय देवी जय देवी बायको, तुझे जे सांगशील ते ते मी ऐको. जय देवी जय देवी. माझे भाऊबन तुझे नोकर चाकर, तुझे भाऊबन माझे देव ईश्वर. काय कान पाडून राहिलो ऐकले, त्यांना वाटतं ही आरती का भागवतामध्ये आहे का काय. ज्यांना पूर्ण आरती पाहिजे असेल त्याने कीर्तन झाल्यावर मला भेटा, मी लिहून देतो त्याला. एक माणूस रोज सकाळी उठायचा, हिटरचं बटन दाबायचा, पाण्याची बादली भरायचा, बाथरूम मध्ये ठेवायचा, आणि मग बायकोला सांगायचा, उठ ना पाणी काढलं ना, उठ ना पाणी काढलं ना. मग ती बिचारी उठायची. बिचारी तो ब्रश काढायची, त्या ब्रशला ते पांढरं पांढरं लावायची. काय म्हणतात त्याला ते? नाही, ते कंपनीचं नाव आहे. ते काय म्हणतात त्याला? ते पेस्ट. पेस्ट. ते पेस्ट लावायची. नुकताच ताजा आऊत सोडलेला बैल कसा फेसाचे गोंडे फेकतो, तशी फेसाचे गोंडे फेकायची, आणि मग आंघोळीला जायची. तोपर्यंत चहा तयार करून ठेवायचा. आंघोळ करून आली का चहा प्यायची महाराज. ती कपडे बदलायला गेली का तोपर्यंत कांदे कापून ठेवायचा. कांदे कशाला कापतात? वा वा, चांगली तयारी आहे तुमची. धन्य माता पिता तयाची. सगळे काम तो करायचा, सगळे काम. स्वयंपाक सुद्धा तो करायचा. तिच्याकडे फक्त एकच काम होतं, खाई लेवा लोई लेवा. कळली का आमची भाषा तुम्हाला? आमची भाषा कळली का? खाई लेवा लोई लेवा, बस एवढंच काम. पण त्याच्या आयुष्यामध्ये एक दिवस असा चांगला उजाडला ना, ती बायकोच लवकर उठली. तिनेच हिटरचं बटन दाबलं, तिनेच पाण्याची बादली भरली, याला आंघोळीला पाणी दिलं, तिने चहा दिला, तिने नाश्ता दिला. ती स्वयंपाकाला लागली, याच्याकडून रावलंच नाही. रोजची सवय ना. हा म्हणे का मी रोज स्वयंपाक करतो, तू आज का बरं करून राहिली? ती म्हणे आज बैलपोळा आहे ना म्हणे, बैलपोळा. मग पोळ्याच्या दिवशी बैल काम करतात का? एक दिवस आराम राहतो भाऊ त्यांना. लोक कलियुगामध्ये बायकोचा दोष होतील, महाराजांना माहिती होतं. महाराज म्हणतायत विठोबाचेच व्हावे का व्हावे. ऐका आता, मी तुम्हाला सांगितलं, अरे आकाशातून पडलेलं मेघाद्वारे पाणी एक ना एक दिवस जसं समुद्राला जाऊन मिळतं, तसं तुम्ही कोणत्याही देवतेला नमस्कार करा, तो माझ्या पांडुरंगाला येऊन मिळतो.
जगामध्ये देव अनेक आहेत पण महादेव एकच आहे महाराज. महादेव कोणाला म्हणतात? शंकराला नका म्हणू, भगवान शंकराला म्हणा. तुमच्या सोसायटीचा मेंबर आहे का तो? भगवान शंकर. भगवान शंकर देवांचे देव महादेव आहेत. त्यांना महादेव का म्हणतात ते ऐका. बाकीच्या देवतांची पूजा फक्त माणसंच करतात पण भगवान शंकराचं पूजन राक्षस सुद्धा करतात म्हणून त्यांना महादेव म्हणतात महाराज. देवांचा देव महादेव खरा पण दररोज पहाटेला भगवान शंकर 4 वाजता उठतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि भगवान पांडुरंगाची काकड आरती करण्यासाठी महाद्वारामध्ये उभे राहतात महाराज. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, रमादिक नाचती उभ्या जोडोनी हात, रमादिक नाचती उभे जोडोनी हात. सोनवरून घेऊन उडी आला गिरजेचा कांते, शिशुर डमरू घेऊन आला गिरजेचा कांते. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, बाळभद्रा वासोनी महाद्वारापर्यंत. वासोनी महाद्वारापर्यंत, रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. काकड आरतीचे अभंग आहे ते. काकडा होतो का तुमच्याकडे? रोज होतो? सप्ताहामध्ये रोज होतो का? किती लोक येतात? वरबोट करा बरं. 1 2 3 4 भरपूर गावाच्या मनाने भरपूर झालेलं मग 4. तुम्ही बाकी नाही येत ना काकड्याला? तुम्हाला काकडा नाही माहिती, तुम्हाला संध्याकाळी तारावर आकडा टाकायला सांगा फक्त बस. त्याच्यामध्ये बोलते हुशार तुम्ही. देवांचा देव महादेव पण माझ्या पांडुरंगाचं भजन करतो म्हणून विठोबाचे दास व्हावे. तो शब्दच असा विद अधिक ठल बरोबर विठ्ठल. विद म्हणजे ज्ञान आणि त्याचा ठेवा एका ठिकाणी भरून असणे त्याला म्हणतात विठ्ठल. तोच पंढरीनाथ. पंढरी नावाची नगरी, नाथ म्हणजे मालक, तो पंढरीनाथ. तो पांडुरंग. भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य जेव्हा संपलं, भगवान श्रीकृष्णाचा रंग सावळा होता. गायी चारून येताना त्या गायींच्या खुरातून जी माती उठायची ती भगवंताच्या अंगावर बसायची. तो पांडुरंगासारखा झाला म्हणून त्याचं नामविधान पांडुरंग. लक्षात ठेवा. तोच विठ्ठल. विद अधिक ठल बरोबर विठ्ठल. तोच विठोबा. विट अधिक हुबा. विटेवर हुबा 28 युगांपासून तो विठोबा. करीत राहा त्याचं चिंतन, करीत राहा त्याचं चिंतन. ज्याला हृदयाचे विकार आहेत, ज्याची अँजिओप्लास्ट करायची बाकी आहे, अँजिओग्राफ झाली, अँजिओप्लास्ट करायची बाकी आहे, ज्याला डॉक्टरांनी सांगितले ब्लॉकेज आहेत, त्यांच्याकरता उपाय सांगतो. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐक. कीर्तन बंद करायचं आहे का? त्याच्याकरता उपाय सांगतो ऐका. अंथरुणावर बसा. सकाळी पहाटेला 3 वाजेच्या दरम्यान अंथरुणावर बसा. उत्तरेकडे तोंड करा. पद्मासन घाला. आपले दोन्ही हातावर समांतर स्थितीमध्ये टाळी वाजा. विठ्ठल 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 40 वेळेला वाजवा. तुमच्या हृदयाचे ब्लॉकेज कमी होतात. दॅट्स रिसर्च ऑफ सायन्स. हे विज्ञान सांगतोय तुम्हाला महाराज. म्हणून दास विठोबाचे व्हावे. नाही झालं तर काय होईल? नाहीतरी काय थोडी, नाहीतरी काय थोडी, नाहीतरी काय थोडी थोडी, नाहीतरी काय थोडी. श्वान सुख रे बापुनी, श्वान सुख रे बापुनी, नाहीतरी काय थोडी, नाहीतरी काय थोडी. श्वान सुख रे बापुडी, श्वान सुख रे बापुडी, नाहीतरी काय थोडी, नाहीतरी काय थोडी. हॅलो. विष्णुपंत नामदेव बाबड, गोविंद रामभाऊ बाबड यांनी कृपया पुढे यायचंय. गोविंद रामभाऊ बाबड, विष्णुपंत नामदेव बाबड, नामदेव लक्ष्मण बाबड, नामदेव लक्ष्मण बाबड, लहानू रघुनाथ बाबड, माजी सरपंच लहानू रघुनाथ बाबड,
बाळासाहेब हरी बाबड, नवनाथ श्रीपद बाबड, चिंदू बाबड, राधाकिसन धनाजी, शिवाजी देवराम, शिवाजी नामदेव बाबड यांनी कृपया पुढे यायचं आहे. संजय यशवंत बाबड आणि सागर भीमाजी बाबड. वाजवा. पार फुमाई गोपार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई विठोबार खुमाई, गोपार फुमाई विठोबार खुमाई, विठोबार फुमाई विठोबार खुमाई, विठोबार फुमाई विठोबार खुमाई, गोपार फुमाई विठोबार खुमाई, गोपार फुमाई खुमाई, विठोबार फुमाई विठोबार खुमाई, विठोबार फुमाई